ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडतात त्यावेळेला मुंबई शहर हे सुरक्षित ही राहिलं पाहिजे याची काळजी ही सरकारने घेणं हे आवश्यक असतं। 1992 मध्ये मुंबई शहरामध्ये बॉम्बस्फोट झाले, 2006 मध्ये ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले, रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले, 2008 मध्ये दक्षिण मुंबईवरती पाकिस्तानने एवढा मोठा हल्ला त्या ठिकाणी केला आणि त्यावेळेला असलेल्या आपल्या गृहमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की मुंबई शहराला सुरक्षित करण्याकरता मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावू। 2008 मध्ये म्हटलं होतं, 2014 उजाडलं तरी सीसीटीव्ही कॅमेराचं साधं टेंडर सुद्धा त्यांना काढता आलं नाही। पण या मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी देवाभाऊंनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिलं काम कुठलं केलं असेल तर 2016 मध्ये 7,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा या संपूर्ण मुंबई शहरामध्ये राहून आपल्या माता भगिनींची सुरक्षेची हमी घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं। या संपूर्ण मुंबई शहरामध्ये फिरत असताना मला आठवतंय गणपतीचे दिवस होते आणि गणपतीच्या दिवसांमध्ये मी संपूर्ण मुंबई शहरामध्ये फिरत असताना गौरी पूजनाचा दिवस होता आणि रात्री 1:45 वाजता आपल्या माता भगिनींचा एक ग्रुप त्या ठिकाणी एका गल्लीमधनं गणेश दर्शन करून बाहेर पडत होता। संपूर्ण दागिने होते। मला त्यावेळेला अभिमान वाटला, मला या गोष्टीचा अभिमान वाटला की मुंबई हे संपूर्ण जगाच्या पाठीवरचं असं शहर आहे ज्या शहरामध्ये रात्री 1:45 वाजता सुद्धा आपल्या माता भगिनी तमाम दागिने घालून रस्त्यावरती गणेश उत्सवामध्ये दर्शन करू शकतात। ये सिर्फ देवाभाऊ की सरकार में ही हो सकता है। आणि त्यामुळे या संपूर्ण 10,000 पेक्षा जास्त लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराजमुळे मुंबई शहराला खऱ्या अर्थानं सुरक्षित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे।